सहसा मुलं काय करतात ना की रूमला गेल्यानंतर झोपून राहतात वगैरे किंवा मोबाईल वगैरे बघतात. मग तुम्ही तो चान्स मला नाही दिला. टार्गेट असायचं, टार्गेट किंवा 30 प्रश्न बुद्धिमत्तेचे आणि 30 प्रश्न गणित सोडवल्याशिवाय मी रात्री उठणार नाही. मग वेळ किती हो. सुरुवातीला मी आधी नेव्हीची आणि आर्मीची प्रिपरेशन करत होतो. पोलीस भरतीचं माझं कशातच काही नव्हतं. समजा ग्राउंडचं होतं, पण मग लेखी जी आहे ती माझ्याकडनं तुम्हीच कव्हर करून घेतलेली आहे. बाबा आता तुझं पुढचं गोल काय आहे का तू समाधानीच्या नोकरीवरती? समाधानी तर नाही तसं, कारण आईची आधीपासून इच्छा होती. म्हणजे आईला मला ऑफिसर झालेलं बघायचं. जे म्हणजे गावातले लोक जे समजा जे आधी कधी बोलत नव्हते, काय काही नाही म्हणायचे, उगा कांबळेचा मुलगा असं तिकडे गेलेला, फक्त काही होत नाही करत नाही. नंतर त्यांनी स्वतः आले घरी वगैरे, गावातनं मिरवणूक वगैरे काढली, मम्मी पप्पांना शुभेच्छा वगैरे दिल्या. तुला ड्युटी करून वेळ भेटतो का अभ्यासाला वगैरे? ड्युटी करून वेळ मिळत तर नाही सर, पण काढावा लागतो. मागच्या वर्षीची दिवाळी, त्याच्यानंतर गावामध्ये समजा 14 एप्रिल जो सण राहतो सर्वात एक तो, त्यानंतर रक्षाबंधन तर म्हणजे बऱ्याच वर्षापासून वगैरे म्हणजे स्किपच केलेलं आहे. मी आर्मीची प्रॅक्टिस सुरू केली, आर्मीचं ग्राउंड वगैरे झालं व्यवस्थित, पण मग त्यानंतर ते पण बहुतेक ईश्वराला मान्य नसेल, त्यामुळे मेडिकलला मला हायपरहायड्रोसिसचा पॉईंट बसला. बरं, मला सांग, आर्मीची, नेव्हीची आणि पोलीस भरतीचा हा अभ्यासक्रम वेगळा आहे पूर्ण. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किरण आंबुरे, IITians अकॅडमी छत्रपती संभाजीनगरचा संचालक. तर आपल्याला आज एका अशा विद्यार्थ्याचा प्रवास पाहायचा आहे, करिअरचा प्रवास, की ज्यामध्ये त्या विद्यार्थ्यांनी आपल्या अतिशय कमी कालावधीमध्ये खूप स्ट्रगल करून त्या ठिकाणी यश संपादन केलेलं आहे. मग त्याचा प्रवास कसा होता आपल्याला ते जाणून घ्यायचं आहे. आणि आज त्या प्रमुख पाहुण्याचं या ठिकाणी नाव आहे ऋत्विक कांबळे. आपला 2024च्या बॅचचा विद्यार्थी होता आणि तो छत्रपती संभाजीनगर लोहमार्गाला एका जागेमध्ये त्यांनी 100 फॉर्ममधून एका जागेत आणि फर्स्ट क्लास मार्क घेऊन तो त्या ठिकाणी उत्तीर्ण होऊन आपल्या ड्युटी, आपलं कर्तव्य बजावत आहे. तर आपण त्या ठिकाणी आजच्या प्रमुख पाहुण्याला आमंत्रित करू. ऋत्विक कांबळे, नमस्कार. नमस्कार सर. बघा, ऋत्विक आलेला आहे आपल्या विनंतीस मान देऊन ऋत्विक आलेला आहे. आपण त्याचा जीवनपट कसा होता या संघर्षमय करिअरमध्ये तो आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम मी ऋत्विकला त्या ठिकाणी त्याचं सर्वप्रथम नाव काय आहे, कुठलं आहे, आपण त्याची थोडी माहिती विचारूया. सर्वप्रथम सांग की बाबा तुझं नाव सांग मला, आणि त्या ठिकाणी तुझा कुठून येतो, तो कोणत्या जिल्ह्यातून येतो ते मला तू सांग. मला पूर्ण नाव तर ऋत्विक कडू कांबळे, राहणार कुंड खुर्द, तालुका मलकापूर आणि जिल्हा बुलढाणा. बर, बुलढाण्याचा आहे तो. आणि मला सांग की बाबा तुझी सर्वप्रथम ही सुरुवात कशी केली तू या संघर्षमय जीवनामध्ये, किंवा हे तुला काय वाटलं पोलीस व्हावं, किंवा तुझं कसा होता, तुझा प्रवास कसा होता? सर खरं म्हटलं तर म्हणजे आधीपासून माझा गोल हा पोलीस होण्याचा नव्हताच. मी माझी 10वी झाली त्यानंतर संभाजीनगरला आलो होतो प्रॅक्टिस करिता नेव्हीच्या. त्यानंतर 12th पर्यंत मी थोडाफार म्हणजे प्रिपरेशन केली. त्यानंतर 12th झाल्यानंतर माझा फर्स्ट रिझल्ट आला पण होता तसा नेव्हीचा. पण मग घरचे थोडेफार प्रॉब्लेम वगैरे असल्यामुळे आणि घरचा एकुलता एक असल्यामुळे थोडंफार घरच्यांनी बोलले की बाबा नको जाऊ म्हणून. तर त्यानंतर मी नेव्हीचं ते अपॉइंटमेंट लेटर माझं स्किप केला. त्यानंतर म्हटलं ठीक आहे, हे नाही तर मग त्यानंतर माझी रुची झाली थोडी आर्मीकडं. मी आर्मीची प्रॅक्टिस सुरू केली, आर्मीचं ग्राउंड वगैरे झालं व्यवस्थित. पण मग त्यानंतर ते पण बहुतेक ईश्वराला मान्य नसेल, त्यामुळे मेडिकलला मला हायपरहायड्रोसिसचा पॉईंट बसला. हायपरहायड्रोसिस म्हणजे काय? हायपरहायड्रोसिस म्हणजे काय असतं सर, आपल्या हाताला तळ पायांना घाम येतो, तर त्याचा पॉईंट असतो. तर मग ते नंतर त्याचा काही प्रॉब्लेम नाही, समोर पॉईंट वगैरे पण क्लिअर झाला माझा. पण मग आईचं म्हणणं होतं की जसं नको जाऊ आर्मी वगैरे मध्ये पण, तर त्यामुळे मी ते पण नंतर स्किप. आईला असं वाटत असेल बाबा एकुलता एक मुलगा आहे आणि एवढ्या दूर जायचं, आणि परत अग्निवीरचाही प्रकार होता तो, 4-5 वर्ष ड्युटी करायचा, असंही कदाचित असेल, बरोबर ना? हो, ते पण आहे. पण मला सांग बा, ठीक आहे, किंवा तुला असं वाटलं किंवा मी नेव्हीत जावं, पण नेव्हीत झाल्यानंतरही आपल्याला जाता नाही आलं. त्याच्यानंतर असं वाटलं की बाबा आर्मीत जावं, पण आर्मीत घरच्यांचा विरोध होता. मला सांग, पण एवढी म्हणजे तुझं हे आहे किंवा आर्मीत नाही गेलो, नेव्हीत नाही गेलो, मग ही मेहनत कशी घेत राहिला असतो? मेहनत किंवा ठीक आहे हे नाही तर ते नाही तर ते, मग मेहनत कशी घेतली? मेहनतचं काय सर, आपलं म्हणजे जे कंटिन्युटी होती ते कंटिन्यू ठेवत होतो. पुरा मुलांचा ग्रुप वगैरे होता, त्यापैकी काही मुलं बोलले आधी एक अकॅडमी वगैरे जॉईन कर म्हणून. तिथं गेलो, पण तिथं तसं त्या लेवलचा कॉन्फिडन्स येत नव्हता मला, की जसं आपलं इथं काहीतरी होईल म्हणून वगैरे. त्या लेवलचा कॉन्फिडन्स येत नव्हता. सोबतचे काही मुलं होते,
ते बोलले ऑनलाईन क्लासेस वगैरे बघून घे, तर तेव्हा मी तुमचे क्लासेस बघितले युट्यूबला जीकेचे. मग तेव्हा तुमच्यासोबत संपर्क साधला आणि तर तुमच्या मार्गदर्शनाखाली मग जे आहे ते आता शिकवलेला थोडाफार फायदा. हो, थोडाफार नाही सर, म्हणजे भरपूर बऱ्यापैकी पूर्णच. थोडाफार नाही म्हणता येणार. बरं मला सांग, मला असं वाटतं की बाबा तुला नेव्हीत नाही जाऊ दिलं, तुला आर्मीत नाही जाऊ दिलं, मग तुला इकडं पोलीसकडे, तुझं घरून बॅकग्राऊंड कसं आहे मला सांगू शकतो का? बॅकग्राऊंड काय नाही सर, बॅकग्राऊंड म्हणजे नॉर्मलच. वडील मजुरी करतात आणि आई जे शिवणकाम करते. बरं, म्हणजे आई गृहिणी आहे आणि शिवणकाम करते आणि वडील मोलमजुरी करतात. म्हणजे पहा मित्रांनो, संघर्ष कसा असावा, वडील त्या ठिकाणी कुठे जिथे हाताला काय मिळतं काम करतायत आणि त्या ठिकाणी आई शिवण काम करते. ओके, असा संघर्षमय घरचा प्रवास आहे किंवा घरची परिस्थिती तशी आहे. तशातून असा एखादा ग्रामीण भागातला मुलगा आज त्या ठिकाणी पोहोचतो, म्हणजे साधी गोष्ट नाही, फार मोठा अचिव्हमेंट आहे. बरं मला सांग, मग तू या पोलीस तुझं व्हायचं स्वप्न होतं, याची करिअरची सुरुवात कशी केली? पोलीसला कसं काय केलंस तू? कशी मेहनत केलीस? कशी सुरुवात कशी केलीस? मेहनत तर काही नाही सर, बस जसे तुमचे ते युट्यूबचे लेक्चर वगैरे बघितले, त्यानंतर तुम्हाला आलो, तुम्हाला भेटलो, तुम्ही मला व्यवस्थित गायडन्स केलं. त्यानंतर तुम्ही म्हणजे मी स्वतः तर करत होतो, पण मग त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे माझ्याकडनं करून घेतलं, म्हणजे एक्स्ट्रा क्लासेस वगैरे, नाईटला आपण जे मला घेऊन बसायचे, ग्रुप स्टडी करायचे माझ्यासोबत, तर त्याचं मला खूप जास्त म्हणजे खूप जास्त हे झालेले सर. बघा मित्रांनो, आपल्या क्लासला कसं चालायचं माहिती आहे का, नेहमीच म्हणजे मी विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेत असायचो. ओके, आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर हा एक विद्यार्थी होता, त्याच्यामध्ये 5-6 पोरं होते, ते सर्व लागलेले आहेत, पण त्यांना वेळ न भेटल्यामुळे आपण त्यांना या ठिकाणी बोलवू शकलो नाही, पण आपण त्यांना लवकर बोलूया. आता मला सांग, तयारी म्हणजे तुझी जर विचार केला तर तयारी कशी, दिनक्रम कसा येतो, पोलीस भरती तयारी कशी करायचं? दिनक्रम काय सर, तेच आपलं सकाळी 5:30-5ला ग्राउंडला जायचं. ग्राउंड वगैरे झाल्यानंतर यायचं, 9 पासून तर 2 पर्यंत तुम्ही स्वतःच क्लासेस घेत होते. त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर आपलं परत नंतर जे ग्रुप स्टडी तुम्ही घेत होते, एक 5-5:30 पर्यंत समजा, तो एक क्रम. आणि त्यानंतर परत संध्याकाळी जेवण वगैरे करून आल्यानंतर ते एक आपल्या तिथून पासून म्हणजे नाईट पर्यंत, म्हणजे अशी सहसा मुलं काय करतात ना, की रूमला गेल्यानंतर झोपून राहतात वगैरे किंवा मोबाईल वगैरे बघतात. मग तुम्ही तो चान्स मला नाही दिला. म्हणजे तुमचं म्हणणं होतं की मोबाईल वगैरे थोडं स्किप कर, कारण तुझ्याकडे सध्या हाच टाइम आहे, तर हा वेळ तू सध्या अभ्यासाला दे समोर, मग तुला वेळ आहे भरपूर. बरोबर. बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आपण आपला जो शेड्यूल असतो त्या शेड्यूलमध्ये एवढं म्हणजे काही आपण गोष्टी बारकाव्याने घेतो. त्याच्यामध्ये त्यांचा जेव्हा रात्रीचा जो वेळ असतो आपला फालतू वेळ, त्याच्यामध्ये मी यांना ग्रुप स्टडीला बोलवायचो आणि याचं वैयक्तिक असं होतं, टार्गेट असायचं, टार्गेट किंवा 30 प्रश्न बुद्धिमत्तेचे आणि 30 प्रश्न सोडवल्याशिवाय मी रात्री उठणार नाही, मग वेळ किती हो. आणि मला आठवतंय यांची भरती पावसाळ्यामध्ये झाली होती, तर पावसाळ्यामध्ये झाले असताना तो पावसात पळत होता. म्हणजे आपण आपल्या ध्येयाप्रती किती तत्पर राहायला पाहिजे, हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ऋत्विक कांबळे. ओके, अतिशय ग्रामीण भागातला आहे, तिथे गेलेला आहे, लागलेला आहे, एकच जागा आहे, 2दा फॉर्म भरले. मला विचारलं सर मुंबईला फॉर्म भरू का? अंतिम टप्प्यात मुंबईचा फॉर्म कॅन्सल केला, इथं छत्रपती संभाजीनगरला भरलेला आहे. आणि तो सध्या आम्हाला सांग, सध्या तुझी ड्युटी कुठे चालू आहे? सध्या माझी ड्युटी नांदेडला चालू आहे. नांदेडला. ओके, नांदेडला कुठे चालू आहे? सर म्हणजे मी फॉर्म भरलेला संभाजीनगर लोहमार्गला, तर त्याच्या अंडरमध्ये 10 स्टेशन येतात, त्यापैकी नांदेड एक आहे, तर सध्या नांदेड रेल्वे स्टेशनला आहे. बरं, नांदेड रेल्वे स्टेशन. ओके, बरं. तर मला तू नांदेड रेल्वे स्टेशनला आहेस, तर मला तू सांग की बाबा तुझी जी ड्युटी आहे, ओके, तुझ्या ड्युटीमध्ये तुझं काम काय असतं, कसं असतं काम? ड्युटीमध्ये काम सर्वांची जर जनरल ड्युटीचं म्हटलं तर प्लॅटफॉर्मवरती राहतं. म्हणजे प्लॅटफॉर्मवरती जे येतात ते गाड्या वगैरे अटेंड करणं, त्यामध्ये चोरी वगैरे नाही होते ना, ते राहतं. बाकी त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडं एक मोहरील म्हणून असतात आपले, म्हणजे प्रत्येक पोलीस स्टेशनला असतात, तर त्यांना मदतनीस म्हणून मी आहे तिथं. तर ते काम सध्या मी तिथं करतो, एक मोहरीलचं. बरं. ओके, मला सांग ऋतिक, अकॅडमीचं तुला मार्गदर्शन लाभलं का? सर अकॅडमीचं तर भरपूर खूप जास्त मार्गदर्शन लाभलं, कारण सुरुवातीला मी आधी नेव्हीची आणि आर्मीची प्रिपरेशन करत होतो. पोलीस भरतीचं माझं कशातच काही नव्हतं, समजा ग्राउंडचं होतं, पण मग लेखी जी आहे ती माझ्याकडनं तुम्हीच कव्हर करून घेतलेली आहे. बरं, मला सांग, आर्मीची, नेव्हीची आणि पोलीस भरतीचा हा अभ्यासक्रम वेगळा आहे पूर्ण? एक जवळपास मॅथ आणि जीके वगैरे जर सोडतात थोडा डिफरन्स आहे. म्हणजे तुला तेवढी तिकून इकडे येत आणि तेवढा काय तुला संघर्ष करावा लागला नाही. बरोबर. बरं, मनात भीती होती का बाबा की पोलीस भरतीच्या जागा कमी असतात, फॉर्म जास्त येतात, काही असं वाटत होतं का? भीती तर होती सर, कारण एकाच जागेमध्ये टाकायचं म्हटल्यावरती
खूप रिस्क होती. मग शेवटी तुम्ही मला बोलले होते की बघ सध्या तुझ्याकडे वेळ आहे, रिस्क घेशील तर समोर काही ना काही होईल. अगदी बरोबर आहे मित्रांनो. रिक्स घेतली तर तुमची नोकरी फिक्स आहे. तुम्ही रिक्स, आता आपलं कसं झालं माहिती आहे का, आपल्याला कळपात लागायची सवय झाली, कळपात लागायची. जिथं जास्त जागा असतील आपण फॉर्म भरतो, पण कमी जागा तुमच्यात जर हुनर असेल, तुमच्यात तेवढी कॅपेबल असताना तुम्ही फॉर्म भरू शकता जागेत, तुम्ही तुमची नोकरी मिळवू शकता. ओके, बरं मला सांग, तू लागायच्या अगोदर तुझं जे पाहुणे रावणे आहेत किंवा जवळचे आहेत आणि लागल्यानंतर काय बदल वाटतो का? बदल खूप जास्त म्हणजे खूप मोठा भरपूर बदल आहे. बरं. जे म्हणजे गावातले लोक जे समजा जे आधी कधी बोलत नव्हते, काय काही नाही म्हणायचे, उगा कांबळेचा मुलगा असं तिकडे गेलेला फक्त काही होत नाही, करत नाही. नंतर त्यांनी स्वतः आले घरी वगैरे, गावातनं मिरवणूक वगैरे काढली, मम्मी पप्पांना शुभेच्छा वगैरे दिल्या, तर ते त्यांनी स्वतःच केलं. वा, खूप छान. म्हणजे बघा मित्रांनो, तुमच्या संघर्षामध्ये तुम्ही एकटेच असता, पण तुम्ही विजयी झाल्यानंतर तुमच्यासोबत भरपूर लोक येतात आणि ते प्रत्येकाला पचवावं लागतं. कारण काय होतं की लागायच्या अगोदर सगळे नावं ठेवतात, बरोबर आहे, आणि ज्याला नावं ठेवलं जातात तोच यशस्वी होतो, बरोबर आहे. त्याचं हे उदाहरण आहे आपल्याकडे. ओके, बरं मला पुढं सांगतो की बाबा आता तुझं पुढचं गोल काय आहे, का तू समाधानी आहेस या नोकरीवरती? नाही सर, समाधानी तर नाही, कारण सध्या मला एक बेस लागत होता. तर तो बेस सध्या मला भेटला आणि इथून समोर मी माझी प्रिपरेशन PSI ची वगैरे जी आहे ती करणारच आहे समोर. म्हणजे गरीब बॅकग्राऊंड असल्यामुळे तुला काहीतरी बेस पाहिजे होतं, ते बेस भेटल्यामुळे आता तुला PSI तयारी करायची. ओके, पण PSI तयारी कशी करशील, काय PSI ची तयारी वगैरे काय ती जी आहे समजा आता तुमच्याच मार्गदर्शनाखाली करणार आहे, कारण त्याच्या व्यतिरिक्त तर मला तर एवढं काही माहिती आहे नाही. बरं मला सांग, तुला ड्युटी करून वेळ भेटतो का अभ्यासाला वगैरे? ड्युटी करून वेळ मिळत तर नाही सर, पण काढावा लागतो. कारण सध्या तसं तर नाहीच मिळत ना कोणाला पण. ड्युटी किती वेळ असते, सकाळी कितीला जावं लागतं काय? सकाळी सर म्हणजे तसं जर म्हटलं आमचं शेड्यूल 8 पासून तर रात्री 8 पर्यंत, म्हणजे 12 तास ड्युटीचे आहेत. मधामध्ये मग समजा थोडा वेळ काढता येतो जेवण वगैरे करायला, जे आपण जातो समजा. बरोबर, सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत. त्याच्यानंतर ड्युटी नसते? कधी नाईट वगैरे असते का? नाही, नाईट वगैरे नसते, फक्त डे ड्युटी मध्ये, कारण ते ऑफिसचा चार्ज असल्यामुळे फक्त डे ड्युटी. बरं आता मला सांग, आता तू लागलास उद्या, जर समजा तुझा काय लग्नाचा वगैरे विचार कसा आहे, काय आहे? नाही सर, सध्या तरी एक जवळपास 5-1 वर्ष तरी नाही, आणखी लग्न वगैरे त्याचा विचार सध्या काही नाही. खूप छान, 5-1 वर्ष लग्नाचा विचार नाही, म्हणजे तुझी जे गोल आहे मला PSI ते झाल्यानंतर तू विचार करू शकतो. खूप चांगली गोष्ट आहे. बरं मला सांग की बाबा तू मुलांना काय संदेश देशील, किंवा मुलांना काय सर, आता नवीन ऍड आलेली आहे, सर्वांना माहितीच आहे. बस त्यांना एकच म्हणणं की तुम्ही कंटिन्युअसली तुमची ठेवा, तुम्हाला म्हणजे जड काहीच जाणार नाही, फक्त व्यवस्थित जे आपलं गोल आहे त्या गोलवरती फोकस करून चाला, बरोबर, व्यवस्थित सर्व. म्हणजे तात्पर्य सांगायचं जर म्हणलं विद्यार्थ्यांना, बघा म्हणजे हा जेव्हा विद्यार्थी माझ्याकडे होता त्यावेळेस असंच होतं की बाबा त्यालाही भीती वाटायची, पण त्याचा एक पॉझिटिव्ह पॉईंट कोणता होता की म्हणजे जे लोक निगेटिव्हले, तो त्या पोरामध्ये राहिला नाही, सतत आमच्या संपर्कात राहिला, आणि त्याचं एवढं होतं की एकही दिवस त्यांनी क्लास बुडवला नाही. मला चांगलं आठवतंय त्याचं, मला ते होली पूर्ण आठवतंय. ब्लॅक कलरचा लोअर होता आणि व्हाईट कलरचा टी-शर्ट, आणि एकदम बॅक बेंचवर बसायचा कोपऱ्यामध्ये तो, एकही दिवस क्लास बुडवलेला नाही. एवढा सुंदर त्याचा शेड्यूल होता, आणि अवघ्या तो माझ्याकडे एक 4 ते 4-4.5 महिनेच होता, आणि त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण त्याचं काय केलेलं आहे, तर त्यांनी त्याचं यश संपादन केलं. म्हणजे सहसा गोष्ट भेटलेली नाही आहे, त्याच्यासाठी फार मेहनत घ्यावं लागते, सातत्य ठेवावं लागतं, आणि त्या ठिकाणी जे आपल्याला निगेटिव्ह करणारे लोक आहेत त्याच्यापासून आपल्याला दूर राहावं लागतं. हे त्याचं उदाहरण आहे. आणि मोबाईल जो आहे तो थोडा कमी वापर करायचा, नाही तर हाय रे हॅलो रे बाय रे हे चालत असतं, सध्या आपल्याला त्याची गरज नसायला पाहिजे. ओके, आणि दुसरी गोष्ट मला अशी वाटते, त्याच्याकडे बघून अशी वाटते की बाबा संकट भरपूर येतात, बरोबर आहे. समजा पाऊस पडत असताना मी तुला पाहिलेलं आहे, पाऊस पडत असताना तू त्या गवतामध्ये पडत असायचं, त्याच्याबद्दल काय बोलू शकतोस का मला? त्याच्याबद्दल काही नाही सर, बस असं वाटायचं की आजचा दिवस जर स्किप झाला तर परत आणखी उद्या सकाळी उठणं होत नाही, म्हणजे आळस राहतो ना माणसाला शेवटी, आणि एक दिवस जर स्किप झाला तर आणखी आळस समोर वाढतच चालतो. त्यामुळे असं वाटायचं की नको, आज बघूत उद्याचं काय आहे काय नाही ते करता येईल, त्याच्यामुळे आज सकाळी रनिंगला जायचं, काही दुखलं वगैरे तर नंतर समोर स्किप करता येईल, पण सध्या नको. बरं मला सांग, तुला ग्राउंडला किती मार्क होते? सर ग्राउंडला 47. किती पैकी? 50 पैकी, म्हणजे 50 पैकी. विद्यार्थी मित्रांनो, 50 पैकी 47 मार्क्स त्याला ग्राउंडला होते. 50 मार्क असतात ना ग्राउंड? हो, 50. 3 मार्क कशामध्ये कटले ते माझे गेले होते 100 मीटरला. 100 मीटर. ऐन असं झालं होतं की ज्या दिवशी ग्राउंड होता आमचा त्या दिवशी सकाळी खूप पाऊस पडला होता, आणि 100 मीटरचा ट्रॅक पूर्ण ओला होता, तर नंतर त्यांनी ग्राउंडवरती भुसा वगैरे टाकला होता, तर ते बोलले होते की जसं स्पाईक तुम्हाला लावायला जमणार नाही.
तर मग त्यावेळेस विदाऊट शूज वगैरे पडलो तर कुठं ना कुठं थोडंफार गेले समजा. बरं बरं. म्हणजे बघा 1600 मीटरला आउट ऑफ मार्क आहे, 1600 मीटरला आउट. गोळ्यामध्ये आउट ऑफ मार्क आहेत आणि 3 मार्क मायक्रो सेकंद निकटलेला आहे. तो कुठे तर 100 मीटरला. तेही पाऊस पडल्यामुळे त्या ग्राउंडवर चिखल झाला आणि भुसा टाकल्यामुळे जो स्पाईक वापरता नाही आला, म्हणजे आउट ऑफ 50ला 50 मार्क असते. म्हणजे हे किती मोठं गोष्ट आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. दुसरं मला सांग, लेखीमध्ये किती मार्क होते? लेखीमध्ये सर 82 होते, कारण लेखीला मला एवढा जास्त वेळ भेटला नाही, पण तरी तुम्ही माझ्याकडनं एवढं सर्व कव्हर केल्यामुळे तरी ऍटलिस्ट तेवढे मार्क्स आले. म्हणजे इकडं 47 आणि तिकडं किती 82, तर टोटल किती स्कोर झाला होता? टोटल माझा सर 129. 129 स्कोर झाला होता. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा, लेखीमध्ये 82 मार्क आहेत आणि ग्राउंडला 47 मार्क, टोटल 119 स्कोर झाला. किती लागलं होतं कट ऑफ? कट ऑफ तर म्हणताच येणार नाही, कारण एकच जागा असल्यामुळे. एकच जागा हायस्ट स्कोर देत होता, म्हणजे 129ला लागलं आणि 129 काय होते तर त्याला मार्क होते. खूप छान आहे. तर मला एक लास्ट प्रश्न उत्तर दे. आई वडील किंवा तू किंवा आणखी तुझ्या घरचे ह्या नोकरीवर समाधानी आहेत का? समाधानी तर नाही तसं, कारण आईची आधीपासून इच्छा होती, म्हणजे आईला मला ऑफिसर झालेलं बघायचं. बरं बरं बरं. आणि त्याच्यामुळे इथं तर सध्या थांबणार नाही, समोर काही ना काही बघेलच आणखी. वा वा, खूप छान. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा, आईचं स्वप्न होतं किंवा मुलगा ऑफिसर झाला पाहिजे, आईचं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि आपल्याला तिथं तत्पर उतरणं गरजेचं असतं. ओके. बरं मला सांग, किंवा सण वार असेल, एखादा सण असेल किंवा एखादा मोठा फंक्शन असेल, तू कधी ते अटेंड करायचंस का त्यावेळेस तयारी करत असताना? नाही सर, मी मला चांगल्या प्रकारे आठवते. मी एक मागच्या वर्षीची दिवाळी, त्याच्यानंतर गावामध्ये समजा 14 एप्रिल जो सण राहतो सर्वात मोठा, एक तो, त्यानंतर रक्षाबंधन तर म्हणजे बऱ्याच वर्षापासून वगैरे म्हणजे स्किपच केलेले आहेत. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, जर आपण विचार केला तर आपली दिवाळी सण मोठा आहे, त्याच्यानंतर 14 एप्रिल भीम जयंती मोठी असते, त्याच्यामध्ये तो जाऊ शकला नाही. आणि रक्षाबंधन हे बहिणीचं आणि भावाचं नातं फार ग्रेट असतं, त्याच्यामध्ये जाऊ शकला नाही. म्हणजे ही जी त्याची पोस्ट आहे ही सहसा भेटली का, तर काही गोष्टींना त्या ठिकाणी काय करावं लागलेलं आहे, तो स्किप करावं लागलेलं आहे, किंवा काही गोष्टींना त्या ठिकाणी काय करावं लागलेलं आहे, तर काही गोष्टी त्या ठिकाणी सोडून द्यावं लागल्यात. म्हणजे ते आपण म्हणतो ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, तसं नाही, तर कुछ पाने के लिए कुछ करना पडता है, हे त्याचं त्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. ओके. बरं, आता मला सांग की बाबा, आम्हाला एक शब्द दे किंवा मला तुझी परत एकदा पॉडकास्ट करायची आहे, तर तू लवकरात लवकर PSI व्हावा आणि PSI हो त्या ठिकाणी लवकरात लवकर आम्हाला परत एकदा पॉडकास्टची संधी द्यावी, अशी माझी इच्छा आहे. आणि तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. IITians परिवार तुझ्या नेहमीच सोबत राहणार आहे. आणि जसा तुला वेळ मिळेल तसं तू आमच्याही विद्यार्थ्यांना, ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना, ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला यावं, ही आमची एक विनंती असेल तुला. नक्की सर. चालेल विद्यार्थी मित्रांनो, हा होता ऋत्विक कांबळेचा सगळा पूर्णतः संघर्षमय जीवन प्रवास. ओके. साधी गोष्ट नाही, एका ग्रामीण भागातून येणारा मुलगा आज एकाच जागेमध्ये आपलं त्या ठिकाणी नाव कोरतो. ओके. चालेल, तर तुम्हालाही शुभेच्छा. तुम्ही ही तयारी करा, निगेटिव्ह लोकांमध्ये राहू नका, त्यानंतर पॉझिटिव्ह राहा. तुमचं जर इमानदारीनं अभ्यास असेल, इमानदारीनं तुम्ही स्टडी करत असाल, तर त्या ठिकाणी तुम्हाला 100% पोस्ट मिळत असते. त्यामुळे सतत पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहायचं, ऊर्जा एक ठेवायची आणि या ठिकाणी लागून जायचं. बरोबर आहे. चालेल, आपण या ठिकाणी थांबूया. जय हिंद.